नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 3 जानेवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न घेतलेले आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केला? तर चीन यानंतर डीबीएस बँक इंडियाचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रजत वर्मा यांची। यानंतर इस्रो जानेवारी 2025 मध्ये NVS-02 लॉन्च करेल, तर हे GSLV चे कोणते मिशन आहे? तर 100वे मिशन आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट वर्कप्लेसचा पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला? तर सेल यानंतर देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर चंद्रबाबू नायडू बनले आहेत। तर यानंतर कोणत्या माजी क्रिकेटपटूचे आत्मचरित्र स्टंप्ड लॉन्च करण्यात आले? तर सय्यद किरमाणी यानंतर पुढील प्रश्न होता, तर तमू लोसार सण कोणत्या देशात साजरा केला जातो? तर नेपाळ यानंतर अलीकडील रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच RBIच्या अहवालानुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या GDPच्या किती टक्के वाढीचा अंदाज आहे? तर 6.6% वाढीचा। यानंतर अलीकडेच भारताच्या कोणत्या बँकेने हवामान कृतीसाठी युनिसेफ सोबत करार केलेला आहे? तर इंडसइंड बँक। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर शेवटचा प्रश्न होता कालचा, तर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये काग्येद नृत्य महोत्सव साजरा केला जातो? तर सिक्कीम यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच संतोष ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पश्चिम बंगालने जिंकले आहे। कोणी? तर पश्चिम बंगालने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर पश्चिम बंगालने केरळचा 1-0 ने पराभव करून 33वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी जिंकली आहे। तर फायनल कोठे झाला? तर गचिबोवली स्टेडियम हैदराबादमध्ये झाला। यानंतर पश्चिम बंगाल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर राजधानी आहे कोलकाता। सध्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत CV आनंद बोस। तर यानंतर आपण राष्ट्रीय उद्याने पाहून घेऊया। तर बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला। यानंतर लोकसभेच्या जागा 42 आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 16 जागा आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, रशिया या देशाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर रशियाने रिसॉर्ट फीच्या जागी नवीन पर्यटक कर लागू केला आहे। तर प्रादेशिक पर्यटन पायाभूत सुविधांना समर्थन देण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या मुक्कामाच्या खर्चाच्या अतिरिक्त 1% भरणे आवश्यक आहे। यानंतर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्याचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन। यानंतर पुढील प्रश्न पाहूया। तर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, संरक्षण मंत्रालयाने। कोणत्या? तर संरक्षण मंत्रालयाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये। तर संरक्षण मंत्रालयाने 2025 हे सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि लढाऊ तयारी वाढवण्यासाठी सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे। तर मुख्य फोकस क्षेत्रांमध्ये संरक्षण उत्पादन, पायाभूत सुविधा, खरेदी प्रक्रिया आणि प्रगत तंत्रज्ञान जसे की AI, ड्रोन आणि सायबर युद्ध यांचा समावेश आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर UIDAI चे CEO म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, भुवनेश कुमार यांची। कोणाची? तर भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर IAS अधिकारी भुवनेश कुमार उत्तर प्रदेश केडरचे 1995 बॅचचे अधिकारी यांनी 1 जानेवारी 2025 रोजी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे CEO म्हणून पदभार स्वीकारला। तर यानंतर मित्रांनो, तर UIDAI म्हणजे काय? तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण। यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा, तर कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून
बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी स्वित्झर्लंड. कोणत्या? तर स्वित्झर्लंड. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर स्वित्झर्लंडमध्ये 1 जानेवारी पासून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणत्याही साधनाने चेहरा पूर्णपणे झाकण्यावर बंदी लागू केली आहे. तर या कायद्याचे उल्लंघन केल्यावर 1000 स्विस फ्रँक्स म्हणजेच अंदाजे 96,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल. यानंतर या कायद्यानंतर सार्वजनिक कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी जसप्रीत बुमराह बनलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तर महान कपिल देव यांनी यापूर्वी मार्च 1983 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत 50 सामन्यांमध्ये हा विक्रम केलेला होता. यानंतर पुढील प्रश्न. तर पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सई परांजपे यांना. कोणाला? तर सई परांजपे यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर स्पर्श, चष्मे, बद्दूर, कथा आणि साज यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सई परांजपे यांना अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर महोत्सवाची 10वी आवृत्ती छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2025 मध्ये हिंदू आणि शीख धर्मगुरूंसाठी पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दिल्ली या. कोणत्या? तर दिल्ली या राज्य सरकारने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर जानेवारी 2025 मध्ये दिल्ली सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केली. तर या योजनेअंतर्गत हिंदू आणि शीख धर्मगुरूंना 18,000 रुपये मासिक मानधन दिले जाईल. यानंतर पुढील प्रश्न. तर जानेवारी 2025 मध्ये असोचॅमचे सरचिटणीस म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मनीष सिंघल यांची. कोणाची? तर मनीष सिंघल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री भारतातील सर्वात जुन्या सर्वोच्च व्यवसाय चेंबर्सपैकी एक आहे. तर त्यांनी मनीष सिंघल यांची नवीन महासचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मनीष सिंघल दीपक सूदची जागा घेतील, हेही लक्षात ठेवा. यानंतर असोचॅम विषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. स्थापना 1920 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वाच्या नियुक्त्या पाहून घेऊयात. तर खूप महत्त्वाची आहे ही माहिती, लक्ष द्या माहितीकडे. तर भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर विजय किशोर रहाटकर यांची. यानंतर इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच ICGचे 26वे महासंचालक कोण बनले? तर परमेश शिवमणी बनले. यानंतर भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सतीश कुमार यांची. यानंतर संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नोएल टाटा यांची. यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे 3रे महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली? तर आशिष खन्ना यांची निवड झालेली आहे. यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे नवे महासंचालक म्हणून कोण बनले? तर राजविंदर सिंग भाटी बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? तर PT उषा आहेत. यानंतर 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अरविंद पानगडिये यांची.
यानंतर भारताचा नवीन CAG कोण बनला तर संजय मूर्ती बनलेले आहेत. यानंतर शेवटचा प्रश्न आहे तर RBI चे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मल्होत्रा बनले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे तर जागतिक कुटुंब दिवस 2025 कधी साजरा केला गेला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन C 1 जानेवारी रोजी. केव्हा तर 1 जानेवारी रोजी जागतिक कुटुंब दिन साजरा केला गेला. यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक कुटुंब दिन दरवर्षी 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यानंतर सर्व देश आणि धर्मांमध्ये शांतता प्रस्थापित करून युद्ध आणि अहिंसा टाळणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांनी नक्कीच या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. तर प्रश्न असा आहे, देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.